विद्यार्थी मित्र हो, वर्ग 5वा आणि वर्ग 8वीमध्ये नवोदयची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे पॅसेज कसे सोडवावे या संदर्भात मार्गदर्शन व्हावं यासाठी मी हा व्हिडिओ बनवित आहे. पहिला पॅसेज आहे द जिराफ इज द टॉलेस्ट ॲनिमल. आता बघा हा पॅसेज आपल्याला दिलेला आहे. पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे, या पॅसेजवर आपल्याला कोणते कोणते प्रश्न विचारले ते बघायला पाहिजे. चला तर बघूया प्रश्न. बघा पहिला प्रश्न आहे व्हिच ऑफ द सेन्सेस ऑफ द जिराफ इज व्हेरी शार्प. म्हणजे जिराफचा कुठला सेन्स हा खूप शार्प आहे. दुसरा आहे द जिराफ इज. याच्यासाठी आपल्याला संपूर्ण पॅसेजेस पाहावा लागेल. तिसरा आहे द फूड ऑफ द जिराफ इज. चौथा चूज द इनकरेक्ट ऑप्शन. इनकरेक्ट ऑप्शन कोणता आहे. आणि पाचवा प्रश्न आहे द मिनिंग ऑफ शेटर इज. तर आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न कोणते आहे ते समजले. चला आता पॅसेज बघूया. द जिराफ इज द टॉलेस्ट ॲनिमल इन द वर्ल्ड. म्हणजे जिराफ हा जगातला सर्वात उंच प्राणी आहे. इट हॅज अ व्हेरी लाँग नेक. त्याची जी नेक आहे, मान खूप लांब. आणि व्हेरी लाँग लेग्स, त्याचे पायसुद्धा खूप लांब. इट्स हेड इज स्मॉल अँड नॅरो. त्याचं डोकं मात्र स्मॉल असते आणि थोडं नॅरो, अरुंद असते. अँड इट्स आईज आर लार्ज अँड जेंटल. त्याचे आईज कसे आहेत, मोठे आणि जेंटल, सौम्य आहे. इट हॅज अ शार्प सेन्स ऑफ हिअरिंग. जर बघा आता एक प्रश्न होता की त्याचा कुठला सेन्स आहे, तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की इट हॅज अ शार्प सेन्स ऑफ हिअरिंग. त्याच्यामध्ये ऐकण्याचा एक शार्प सेन्स आहे. अँड स्मेल, हिअरिंग अँड स्मेल. इट इज अ जेंटल अँड पीसफुल ॲनिमल. तो जेंटल आणि पीसफुल ॲनिमल आहे. इट कॅन सर्वाईव्ह विदाऊट वॉटर फॉर एक्सटेंडेड पिरियड. आणि तो खूप साऱ्या दिवस, म्हणजे तो खूप दिवसापर्यंत पाण्या वाचून राहू शकतो, जिवंत राहू शकतो. द जिराफ हॅज अ लाँग टंग. त्याची जीभ ही लांब असते. विथ विच इट इट्स द लीव्ज ऑफ थॉर्नी प्लांट्स. ज्याने तो काटेरी झुडपाचे पानंसुद्धा खातो. इट्स लाँग नेक हेल्प्स टू सी द एनिमी अप्रोचिंग फ्रॉम अ डिस्टन्स. म्हणजे त्याच्या लांब मानेमुळं काय होते की त्याला त्याचा शत्रू जर दुरून येत असेल तर त्याला तो दिसतो. म्हणजे दूरचा शत्रूसुद्धा त्याला लवकरच दिसतो. द जिराफ वॉक्स ऑकवर्डली. तो ऑकवर्डली चालतो. म्हणजे त्याचं चालणं हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. बिकॉज ऑफ इट्स लाँग लेग्स. कारण त्याचे लेग्स हे फारच लांब असल्यामुळे त्याचं चालणं थोडंसं अवघडल्यासारखं किंवा थोडं आपल्याला विचित्र वाटेल. हाव एव्हर, तरीही इफ इट इज अटॅक्ड. पण तरीही त्याच्यावर जर अटॅक झाला तर दीज लेग्स हेल्प इट टू डिफेंड इटसेल्फ अगेन्स्ट द एनिमी. पण त्याचे पायच त्याला शत्रूच्या हल्ल्यापासून वाचवतात. द जिराफ डिफेंड्स इटसेल्फ विथ अ पॉवरफुल किक. आणि जिराफ हा त्याच्या पायाचा वापर करतो आणि लात मारतो, पॉवरफुल किक. अ सिंगल वेल प्लेस्ड किक फ्रॉम ॲन ॲडल्ट जिराफ. म्हणजे एखाद्या ॲडल्ट जिराफने जर एखाद्याला किक मारली. कॅन शटर अ लॉयन स्कल ऑर ब्रेक इट्स स्पाईन. म्हणजे एखाद्या लॉयनला जरी किक मारली तरी त्या लॉयनचा जो स्कल आहे, त्याचा थोबाड, त्याचा चेहरा, तर तो त्याला ब्रेक डाऊन करू शकतो. किंवा त्याचं स्पाईन, त्याचे हाडं, त्याचे मणकेसुद्धा तोडू शकतो. सरप्रायझिंगली इट कॅन इवन रन क्वाईट फास्ट. आणि तो सरप्रायझिंगली म्हणजे आश्चर्याची बाब अशी आहे की तो बराचसा धावू शकतो. बराचसा म्हणजे चांगल्या पद्धतीने धावूसुद्धा शकतो. चला तर आता पाहू प्रश्न. पहिला प्रश्न आहे व्हिच ऑफ द सेन्सेस ऑफ द जिराफ इज व्हेरी शार्प. आपण बघितलं की कोणते त्याचे सेन्सेस शार्प आहे, हिअरिंग आणि स्मेल. तर ऑप्शनमध्ये बघा काय दिसते, सेन्स ऑफ सीइंग, सेन्स ऑफ हिअरिंग, सेन्स ऑफ टच, सेन्स ऑफ टेस्ट. तर याच्यामध्ये ॲन्सर आहे बी, सेन्स ऑफ हिअरिंग. हिअरिंगसोबत स्मेल पण आहे, पण ऑप्शनमध्ये स्मेल नाही, म्हणून ऑप्शन बी. दुसरा प्रश्न आहे द जिराफ इज. ऑप्शन पहिलं ए ह्यूज अँड ॲग्रेसिव्ह. तो मोठा आहे, ॲग्रेसिव्ह आहे, नाही. बी ग्रेसफुल आणि जेंटल आहे, हो. तिसरं जेंटल आणि पीसफुल आहे, हो, हे पण होऊ शकते. चौथं जेंटल आणि टीनी आहे, नाही. तर बी आणि सी होऊ शकते, ग्रेसफुल अँड जेंटल. परंतु पॅसेजमध्ये दिलेलं आहे जेंटल अँड पीसफुल. पुढचा प्रश्न आहे तिसरा द फूड ऑफ द जिराफ इज. जिराफचं अन्न कोणतं. पहिलं आहे प्लांट्स अँड लिव्ज, होऊ शकते. बी स्मॉलर ॲनिमल्स, नाही. सी थॉर्न्स अँड रूट. बघा पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे, द जिराफ हॅज अ लाँग टंग. म्हणजे जिराफला लाँग टंग आहे. विथ विच इट इट्स द लीव्ज ऑफ थॉर्नी प्लांट्स. ज्याने तो थॉर्नी जे प्लांट्स आहे, काटेरी झाड असतात,
तर त्या काटेरी वृक्षांची पानंसुद्धा तो खातो. म्हणजे तो फक्त काटेरी वृक्षांची पानेच खातो असं नाही. चौथं ऑप्शन आहे ॲक्वॅटिक फॉना. ॲक्वॅटिक फॉना म्हणजे जलचर प्राणी, पाण्यामध्ये राहणारे प्राणी. तर पॅसेजमध्ये अशा प्रकारचा उल्लेख नाही. ॲन्सर आहे ए, प्लांट्स अँड लिव्ज. आणि हे प्रश्न तुम्ही लिहिताना, प्रश्नाची उत्तरे लिहिताना तुम्हाला जो पर्याय दिलेला आहे तुमच्या ॲन्सर शीटवरचा, तो तुम्हाला गोल करावा लागतो. संपूर्ण तो गोल जो आहे तो घोटावा लागतो, हे लक्षात ठेवा. चौथा प्रश्न बघा, चूज द इनकरेक्ट ऑप्शन. चुकीचं ऑप्शन चूज करा. द जिराफ पहिलं, हॅज अ लाँग टंग, राईट. द जिराफ वॉक्स ऑकवर्डली, तो ऑकवर्डली चालतो, बरोबर आहे. ऑप्शन सी आहे कॅनॉट रन फास्ट. तर पॅसेजमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी लिहून आहे इट कॅन इवन रन क्वाईट फास्ट, म्हणजेच तो जोरात धावू शकतो, म्हणजे हेच आहे इनकरेक्ट. आणि चौथं जर बघितलं हॅज अ पॉवरफुल किक, तर हे बरोबर आहे, म्हणजे आपलं ऑप्शन आहे राईट आन्सर आहे सी, कॅनॉट रन फास्ट. पाचवा प्रश्न, द मिनिंग ऑफ शेटर इज. शेटर म्हणजे काय? तर जिराफ आपल्या पायाने सिंहाचा जबडा तोडू शकतो, तर याचा आन्सर आहे बी, ब्रेक इन टू पीसेस. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.